अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झालेला आहे. मात्र त्याच्या 2 दिवसानंतरच अजित पवारांचा वारसा पुढे कोण नेणार, उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार, अर्थमंत्री असेल, पुण्याचं पालकमंत्री पद असेल, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, ज्या अजित पवार जे आहेत, जे जबाबदारीने सांभाळत होते, ते आता पुढे कोण सांभाळणार याची चर्चा जी आहे ते सध्या सुरू आहे. तत्पूर्वीच सुनेत्रा पवार जे आहेत त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावं, त्यांनी आता राजकारणात सक्रिय व्हावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी देखील सध्या चर्चा देखील सुरू आहे. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील आहेत. दादा, काय सांगाल? सुरुवातीला उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांनी स्वीकारावं अशी सर्व जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मागणी करण्यात येते. जसं अकाली घटना जी काल परवा बघायला मिळाली, दादा सर्वांना सोडून गेले, ह्या गोष्टीचं खेद हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते अपसेट झालेले होते. कार्यकर्त्यांच्या मानसिकता खूप मोठ्या प्रमाणावर खराब झाली. पण स्वाभाविक आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्याही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींपासून सगळ्या आमदारांचं, पवार कुटुंबानेच आम्हाला जे काही वाढवलं असेल किंवा पवार कुटुंबानेच आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद दिलेली असेल, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कार्यकर्त्यांमधनं ही एकतर्फा एक मागणी सगळ्या स्तरावरून व्हायला लागलेली आहे की सुनेत्रा वहिनींनी आता दादांचं पुढचं काम सांभाळावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सांभाळावा आणि त्याच्याबरोबर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मंत्रिमंडळामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असावा. या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रमाणावरती मागणी खालून होते आणि त्याच पद्धतीचं सुद्धा मानसिकता किंवा नेत्यांची सुद्धा इच्छा, मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सुद्धा त्याच पद्धतीची वाटचाल असेल किंवा इच्छा सुद्धा असेल. आम्ही कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत जातील असं वाटतं का? या बाबतीमध्ये दादांकडनं ज्या सूचना असतात त्या यापूर्वीच नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळूनच आपण निवडणुकीला समोर गेलं पाहिजे अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या होत्या. माझी जी काही माहिती आहे किंवा माध्यमांमधनं जे समजतंय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या काही नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा जी काही चर्चा चालली किंवा जे बघायला मिळालं, त्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्या अशा स्वरूपाची चर्चा दादांसोबत कदाचित पूर्वी झालेली असेल. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या प्रकारच्या सूचना आल्या. आता हा येणारा काळ ठरवेल. NDAमध्ये पवार साहेबांच्या पक्षाने समावेश व्हायचा किंवा नाही व्हायचा किंवा करायचा किंवा नाही करायचा, हा सगळा येणारा काळ ठरवेल. पण दोन्ही पक्ष एकत्र झाले पाहिजे अशी कार्यकर्त्यांची स्थानिक स्तरावरती आग्रहाची भूमिका आहे. आता ते येणारा काळ ठरवेल. आज मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आहे, नेमके कशा संदर्भात आहे बरं? नाही, आता मुख्यमंत्र्यांना सगळ्या परवाच्या झालेल्या घटनांमुळे, दादांच्या दुर्दैवी झालेल्या अपघातामुळे ही सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, त्यांना अवगत सुद्धा आहेत. पण पक्षाची जी भूमिका असते, ती पक्षाची मत जे असेल ते पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांसमोर कुठेतरी शेअर केलं पाहिजे किंवा चर्चा झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन सुद्धा आहे, त्या अधिवेशनाचा विचार करायचा किंवा इतर काही सरकारमधल्या काही अंतर्गत गोष्टी असतात त्याच्यावर चर्चा करायची. या सगळ्या गोष्टींची कदाचित कल्पना द्यायला ते गेले असतील. मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठींचा काय निर्णय झालेला आहे तो अजूनपर्यंत तर काही माहिती नाही. अजित पवारांकडे सगळ्यात महत्वाचं खातं म्हणजे अर्थमंत्री होतं, तसंच पुण्याचे पालक होते ते. तर त्या पालकमंत्री पदाबाबत, अर्थमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीकडेच राहावं यासोबत भविष्यात काही चर्चा वगैरे होणार आहे का? या सगळ्यात चर्चा करण्यापेक्षा एक कार्यकर्ता म्हणून माझं मत असणारच आहे की ज्या दादांनी ठरवलेल्या वाटाघाटी असतील त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय काही बदल करणार नाही आणि पक्षाची सुद्धा तशाच स्वरूपाची भूमिका असेल. आणि शेवटी दादांचा वारसा सगळ्या कार्यकर्त्यांना दादा बनवूनच चालवावा लागणार येणाऱ्या काळात. त्यामुळे त्यांनी ज्या भूमिका ठरवल्या असतील किंवा त्यांनी जे काही निर्णय मागच्या काळामध्ये घेतले असतील ते मुख्यमंत्री शक्यतोवर ते राष्ट्रवादीचे खाती राष्ट्रवादीकडेच ठेवतील.
नक्कीच एक मोठं विधान सध्या अनिल पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय की आजची जी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईमध्ये बैठक आहे ती पक्षाची भूमिका नेमकी कशा प्रकारची असेल ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडायचं असेल, तसंच अजित पवारांकडे जी खाती होती ती राष्ट्रवादींकडेच राहतील असं जे आहे किंवा जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते देखील यात कुठे वाटाघाटी करणार नाही, राष्ट्रवादीकडे जे खाती होती ते राष्ट्रवादीकडेच राहतील असं एक विधान अनिल पाटील यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.